सन्माननीय स्थायी समितीने संमत केलेले अर्थसंकल्पीय जे पुस्तक आहे ते सादर करण्यात आलं। सभागृहामध्ये जे काही कामं अंतर्भूत केलेली होती अ ब क ड खरं याप्रमाणे स्थायी समिती सभापतींनी इथे सादर केलेली आहे। प्रत्येक प्राकलनाला किती नोंद धरायची या संदर्भात त्यांनी सगळं उपस्थित केलं। त्याचबरोबर नाशिक नगरी ही कुंभमेळा नगरी असणार आहे, त्यामुळे विशेष करून कुंभमध्ये जे समर्पित प्रभाग आहेत त्याच्याशी निगडीत जी काही विकास कामं अपेक्षित आहे त्याचा अंतर्भाव खरं तर ह्या बजेटमध्ये पाहायला मिळाला। त्याचप्रमाणे आधी आयुक्तांनी सादर केलेल्या बजेटमध्ये सगळ्याच नगरसेवकांना 122 नगरसेवकांना कमी निधी होता, कमी प्रभाग विकास निधी होता आणि आता सर्व प्रभागामध्ये जर आपण एक ॲव्हरेज बघितलं तर 8 ते 9 कोटींची तरतूद खरं तर स्थायी समितीने पकडली आहे। काही प्रभागांमध्ये जिथे विस्तार जास्त आहे आणि जिथे कामं खूप धरली गेली आहे, रस्त्याची कामं राहिली आहेत, अशा प्रभागांमध्ये जादा निधी धरण्यात आलेला आहे। त्याचबरोबर स्थायी समितीमधले जे सदस्य आहेत त्यांच्या मागणीनुसार इथे काही कामं धरण्यात आली आहेत। साधारण सभागृहाचा जर विचार केला तर आयुक्तांनी दिलेल्या बजेट पेक्षा स्थायी समितीमध्ये त्यांना प्रत्येकाला जास्त निधी दिला आहे। तरी सुद्धा काही नगरसेवक जे आहेत, काही विरोधी पक्षातले नगरसेवक जे आहेत, जादा निधी देऊन देखील असंतुष्टच आहेत। ही खरं तर क्रमप्राप्त आहे सिस्टीम की जितकं दिलं तिथे कमीच आहे, कारण 4-4.5 वर्षानंतर जेव्हा विकास कामं आणि लोकांना आपल्याला सामोरं जायचं आहे तर निश्चितपणे प्रत्येकाला काम दिसणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाचं काम हो, पण नाशिक शहर म्हणून आपल्या सगळ्यांना एकत्रित विचार करून सगळ्या सभागृहाला न्याय द्यायचा आहे। जिथे कुठे तरतूद कमी असेल, जास्त असेल, त्याप्रमाणे जे काही कामाचे निकष असतील, प्राधान्यक्रम असेल, त्यानुसार ते निकष आपण महासभेच्या ह्या बजेटमध्ये सादर करणार आहोत, ती धरणार आहोत। उत्पन्नाचे स्रोत इथे काही आज डिस्कस झाले सभागृहामध्ये। त्यामध्ये जास्त करून जाहिरात परवाना हा जो विभाग आहे, छोट्या नगरपालिका देखील जास्त जाहिरात परवाना आज उत्पन्न कमवतात आणि नाशिक सारख्या मोठा विस्तार असणाऱ्या शहरात जाहिरात परवाना उत्पन्न जे आहे ते कमी आहे। त्यामुळे त्याचे स्रोत आपण त्याची तरतूद वाढवणार आहोत आणि त्याचबरोबर व्यावसायिक कर आणि ऑनलाईन लायसन्स फी याचं इंट्रोडक्शन करतोय। आजकाल कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीसाठी आपण सगळे प्रयत्नशील आहोत, मग राष्ट्रीय धोरण असेल, शासकीय धोरण असेल, त्यामध्ये सोलार एनर्जीचा वापर खरं तर सगळ्यांनी करायला हवा आणि त्याचकरता सोलारने इलेक्ट्रिसिटी कमीत कमी कशी होईल नाशिक शहराची यावरती आम्ही एक मॉडेल ठरवतोय। तसेच उद्यान आणि ओपन स्पेसेस मॅनेजमेंट करता सगळ्याच प्रभागातले जे काही स्थानिक लोकप्रतिनिधी आहे आणि NGOज असतील त्यांना निम्न शुल्कामध्ये ते ओपन स्पेसेस कसे मेंटेनन्सला देऊ शकतो